नमस्कार. बऱ्याच वेळा काय होतं बघा, तुम्ही खूप प्रामाणिक आहे, प्रेमळ आहे आणि एखाद्यासाठी खूप मनापासून जीव तोडून काहीतरी करताय. पण त्या व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीवच नसते. किंबहुना जाणीव नसते म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीकडून तुम्हाला खूप वेळा त्रास होतो, खूप वेळा तुमची हेटाळणी होते, खूप वेळा तुम्हाला दुर्लक्षित केलं जातं आणि मग आपल्याला असं वाटतं, "अरे, मी याच्यासाठी एवढं केलं, मी याच्यासाठी हे केलं आणि याला याची साधी कदर सुद्धा नाहीये. याला या त्याच्या आनंदाच्या प्रसंगामध्ये माझी आठवण सुद्धा आली नाही." मग हा विचार करून आपण आपल्याला त्याचा त्रास करून घेतो. पण त्यावेळी असा विचार करा, की जेव्हा तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही एखाद्यासाठी खूप काही करताय, पण तरीही ती व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करते, याचाच अर्थ ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात असणं तुमच्या फायद्याचं नाहीये. ते देवाचं प्रयोजन आहे. ती देवाची इच्छा आहे, की या व्यक्तीमुळे तुला धोका आहे, या व्यक्तीमुळे तुझं काहीतरी नुकसान होणार आहे, म्हणून या व्यक्तीपासून तू लांब राहा. असे पुन्हा पुन्हा देवाने संकेत दिलेले असतात, पण तरी सुद्धा आपण अपमान होऊन सुद्धा त्या व्यक्तीकडून पुन्हा पुन्हा अपमान होऊन, वाईट वाटून, हर्ट होऊन सुद्धा आपण त्याचाच विचार करत असतो आणि मग देवाने घडवून आणलेली ही अशी एक गोष्ट असते, की त्या गोष्टीमुळे, त्या घटनेमुळे आपण पूर्णतः त्या व्यक्तीपासून लांब जातो. तर अशी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये सुद्धा असेल, तर त्याचा विचार करत रडत नका बसू, की माझ्याच बाबतीत असं का होतं? मी कोणाचं काय वाईट केलंय? मी तर सगळ्यांविषयी चांगला विचार करते, मी तर सगळ्यांविषयी चांगला विचार करतो, सगळ्यांशी चांगलं वागतो. मग माझ्याशीच लोकं असं का वागतात? तर या प्रश्नाचं तुमचं हे उत्तर आहे, की ते तुमच्या चांगल्यासाठी, तुमच्या भल्यासाठी, तुमची प्रगती होण्यासाठी ते असं वागत असतात. त्यासाठी देवाचे आभार माना. नर्वस नका हो.